चालू करायचा आहे सामना. सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 0 अशी धावसंख्या पाहायला मिळते. नरू या संघाची. विनोद यांच्याकडून अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला फायनलच्या दिवसामध्ये नक्कीच महत्त्वाच्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. पुढील चेंडू विनोद यांचा सामना करणार आहेत सोमनाथ. बघूया काय करतायत सोमनाथ. सुंदर असा टोलवलेला दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून टोलवलेला चेंडू आणि या चेंडूवरती मात्र आपल्याला पाहायला मिळते. या चेंडूवरती चौकार येताना पाहायला मिळतो. नक्कीच सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला सोमनाथ यांच्या बॅटमधून. खूप छान फलंदाजी पाहायला मिळेल. नक्कीच संघाची धावसंख्या 4 ने वाढून थेट पोहोचते 4 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद संघाची धावसंख्या 4 झालेली आहे. नक्कीच मित्रांनो, स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस जरी असला तरी शेवटच्या दिवसामध्ये सर्वच मान्यवरांची आणि सर्वच फलंदाजांची गोलंदाजांची आपल्याला इथे चांगला खेळ पाहायला मिळेल. पुढील चेंडू सुंदर असा टोलवलेला टाकलेला चेंडू. या चेंडूवरती देखील कोणत्याही पद्धतीची धाव नाही आलेली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4 धावा 1 गडी बाद. नक्कीच आज आपल्याला फायनलच्या दिवसामध्ये जबरदस्त असं क्रीडांगण पाहायला मिळतं. प्रेक्षक आणि खचाखच भरलेलं मैदान आज आपल्याला सर्वच प्रेक्षक या गावातील या क्रीडांगणावरती पाहायला मिळणार आहेत. मॅच पाहण्यासाठी सर्वच आलेल्या मान्यवरांचे मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. नक्कीच आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस अतिशय मित्रांनो खास असतो. फायनलचा दिवस कालच्या दिवसामध्ये सेमीफायनलचा दिवस होता. नक्कीच 12,000 व्ह्यूज आपल्याला कंप्लीट झाले. आज पाहूया फायनलचा दिवस आहे. किती सबस्क्रायबर किती व्ह्यूअर्स पूर्ण होत आहेत. खूप छान नियोजन आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळालेलं आहे. अतिशय सुंदर आणि देखणं आयोजन आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळालं. सर्व संघांचं आभार मानावं लागेल की आपण सर्वांनी या स्पर्धेदरम्यान आपली उपस्थिती आणि हजेरी लावली. सर्वांनीच आपल्या पुढील गोलंदाज योगेश यांचा सामना करणार आहेत यशीनाथ. बघूया यशीनाथ काय करणार आहेत आपल्या संघासाठी. कशा पद्धतीची गोलंदाजी कशा पद्धतीची फलंदाजी आजच्या दिवसामध्ये आपल्याला सर्व संघांकडून पाहायला मिळते. नक्कीच आजचा
सुंदर असा टोलवलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने. बघूया या चेंडूवरती किती धाव आणि या चेंडूवरती देखील चौकार येताना पाहायला मिळतोय. यशीनाथ यांच्या बॅटमधून प्रथमतःच यशीनाथ यांनी सामना केलेला, परंतु सुंदर असा कव्हरच्या दिशेने पॉइंटच्या दिशेने टोलवलेला चेंडू. नक्कीच सातारा स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून रिप्लाय पाहतोय आपण. नक्कीच पाहूया नो आहे की नाही, आपल्याला पाहायचं आहे. नो असणार आहे चेंडू. या चेंडूवरती नो प्लस 4 धावा आलेल्या आहेत, म्हणजेच एकूण नक्कीच 5 धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9 वरती पोहोचलेली आहे. सुंदर असा कव्हरच्या दिशेने टोलवलेला चेंडू आणि या चेंडूवरती एकच धाव आलेली आहे आणि एका धावाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 वरती पोहोचलेली आहे नरू या संघाची. खूपच आपल्याला सुंदर असं देखणं असं नियोजन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. एक चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाईट चेंडू आलेला आहे. नो नसेल, वाईट असेल हा चेंडू. पुढील चेंडू योगेश यांचा सामना करतात सोमनाथ. सुंदर असा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड टोललेला चेंडू. या चेंडूवरती एक धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसऱ्या धावासाठी रनआउटचा चान्स आहे. फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. सोमनाथच आउट झाले ना. नक्कीच सोमनाथ काही गरज नव्हती धावायची, परंतु त्यांनी चुकीची कॉलिंग ऐकल्या पद्धतीने त्यांना रनआउट स्वरूपात बाद होताना पाहायला मिळत आहे. सुंदर असं नियोजन आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळालंय. आजचा स्पर्धेचा 17वा दिवस म्हणजे शेवटचा दिवस म्हणजेच नक्कीच मेगा फायनलचा दिवस असेल आणि आताच फलंदाज आलेले आहेत जयराम. नक्कीच जयराम सामना करणार आहेत. योगेश यशीनाथ हे सामना करणार आहेत. सॉरी माफ करा. इनसाइड एज लागून किपरच्या मागे गेलेला चेंडू आणि बघूया या चेंडूवरती देखील मला असं वाटतं की चौकार येईल. गोलंदाजी सुंदर होती, मात्र कुठेतरी यष्टीरक्षक कडून चुकी होताना पाहायला मिळते आणि या चेंडूवरती 4 धावा आलेल्या आहेत. 4 धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16 रन 2 विकेट. अजून देखील या षटकाचे 3 चेंडू बाकी आहेत. पुढील चेंडू सुंदर असा कव्हरच्या दिशेने टोललेला चेंडू. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान. चेंडू क्विक आलेला, परंतु तेवढ्याच ताकदीची क्षेत्ररक्षण आपल्याला म्हणावं लागेल. जबरदस्त असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालंय. पुढील चेंडू योगेश यांचा. सुंदर असा टाकलेला चेंडू आणि हा चेंडू वाईट येताना पाहायला मिळतो पंचांच्या माध्यमातून. पुढील चेंडू योगेश यांचा सामना करणार आहेत प्रथमच जयराम. बघूया
सुंदर असा टाकलेला चेंडू रिव्हर्स पद्धतीने खेळायचा होता, मग आता काही चेंडू समजलेला नाही आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातात जाताना चेंडू पाहायला मिळालेला. हा चेंडू देखील निर्धाव आलेला आहे. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. सुंदर असा टोलेला चेंडू. या चेंडूवरती एक धाव पूर्ण झालेली आणि एका धावेच्या समाप्तीनंतर 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 19 रन, 2 गडी बाद. सुंदर असा टोलेला चेंडू. या चेंडूवरती एक धाव पूर्ण झालेली आणि एका धावेच्या संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं आपल्या कोट्यातील षटक घेऊन आलेले आहेत विनोद. त्यांचा सामना करणार आहेत जयराम. बघूया काय करतात. सुंदर असा कव्हरच्या दिशेने टोलवलेला चेंडू, परंतु या चेंडूवरती पण 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी धावून. 2 धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचलेली 21 वरती. नक्की स्पर्धा अंतिम टप्प्यात आलेली आहे. अंतिम टप्प्यात म्हणजे फायनल डे. आजच्या दिवसामध्ये मित्रांनो सर्व संघ तेवढ्याच ताकदीने उतरतील. पुढील चेंडू विनोद यांचा सामना केला आहे. जयराम यांनी पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने टोलवलेला चेंडू. या चेंडूवरती देखील एक धाव पूर्ण झालेली. मिस फिल्डिंगच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण केलेल्या दोन्ही फलंदाजांनी धावून. आता कुठेतरी पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळते जयराम आणि यशीनाथ यांच्या दोन्ही बॅटरांच्या माध्यमातून. नक्कीच 6 चेंडूमध्ये 11 धावांची पार्टनरशिप दोन्ही बॅटरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पुढील चेंडू विनोद यांचा सामना करणार आहेत जयराम. सुंदर असा टोलवलेला चेंडू. या चेंडूवरती एक धाव पूर्ण केलेली आहे. नक्कीच आजच्या दिवसात सर्व सामने 5 षटकांचे राहतील आणि सर्व संघांना चेसिंग म्हणजे जे पण प्रथम बॅटिंग करताना जी पण संघ जेवढं टार्गेट देईल ते टार्गेट तुम्हाला पूर्णच करावं लागेल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेदरम्यान हा पहिल्या दिवसापासून नियम आहे आणि तोच नियम अंतिम दिवसात देखील असेल. पुढील चेंडू आणि ब्लॉक पद्धतीचा चेंडू, कोणत्याही पद्धतीचा चेंडू फलंदाजाला समजले नाहीये आणि हा चेंडू थेट किप्परच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतो आणि या चेंडूवरती कोणत्याही पद्धतीची धाव नाहीये. निर्धाव अशा पद्धतीचा चेंडू. 2 ओव्हर 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 24 वरती पोहोचलेली आहे. 5 चेंडूमध्ये यशीनाथ 10 धावांवरती खेळत आहेत तर जयराम 5 चेंडूवरती 6 धावांवरती खेळत आहेत. पुढील चेंडू विनोद यांचा. पुन्हा एकदा पायामध्ये ब्लॉक पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे. तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं, परंतु या चेंडूवरती कोणत्याही पद्धतीची धाव नाहीये. पाहूया रिप्लायच्या माध्यमातून किती सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. डाईव्ह मारलेली परंतु कोणत्याही पद्धतीचा बॅटला ब्रश होऊन नव्हता गेलेला चेंडू आणि हा चेंडू देखील निर्धाव गेलेला आहे. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातला विनोद यांचा. यशीनाथ यांच्यासाठी सुंदर असा ग्लान्स केलेला चेंडू कव्हरच्या दिशेने. त्या चेंडूवरती एक धाव पूर्ण झालेली आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झालेली आहे 25 धावा, 2 गडी बाद. नक्कीच आजच्या दिवसातील पहिला सामना आहे. पहिला सामना अतिशय खूप खास आहे. नक्की जे पण संघ या सामन्यानंतर ज्या पण संघांचा सामना असेल त्या संघांनी दोन्ही संघांना विनंती आहे की आपण या सामन्याची पहिली इनिंग पहिल्या पूर्वार्धातच तुम्ही हजेरी लावायची आहे, अन्यथा तुम्हाला कुठेतरी पॅनल्टीज पात्र व्हायला लागेल. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. खूपच सुंदर असं नियोजन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. नक्कीच आपल्याला ट्रॉफ्या या फर्स्ट कॅमेऱ्याच्या माध्यमातून साहिल कदम आपल्याला टिपताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच किती सुंदर अशा ट्रॉफ्या, म्हणजे या चषकाचा मानकरी या ट्रॉफीवरती आपलं कोणता संघ नाव कोरणार आहे आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. पुढील गोलंदाज असणार आहेत
तुकाराम वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आलेले आहेत. तुकाराम सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे गांडोळमुख संघाकडून. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू देखील वाईड चेंडू असेल. या चेंडूवरती स्वेर मारा असेल. पुढील चेंडू सामना करणार आहेत यशीनाथ आणि इनसाइड एज लागलेला परंतु किपरला कलेक्ट करता नाही आलेला चेंडू आणि चेल ड्रॉप झालेला आहे. नक्कीच पहिला चेंडू वाईट जरी असला तरी दुसरा चेंडू मात्र त्यांनी निर्धाव टाकलेला आहे. एकने धावसंख्या वाढून धावसंख्या पोहोचलेली आहे 26 वरती. अजून देखील कुठेतरी 24 ते 25 धावा या दोन षटकामधील समोरच्या संघाला काढावे लागतील तरच फायटिंग टोटल होईल. पुढील चेंडू तुकाराम यांचा सामना करतायत यशीनाथ. लेग साईडला टोललेला चेंडू आहे. या चेंडूवरती एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एकाच धावेवरती दोन्ही फलंदाजाला थांबावे लागेल. संघाची धावसंख्या 27 वरती पोहोचलेली आहे 2 विकेटच्या समाप्तीनंतर. सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून. सुंदर असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू सुंदर असा टोललेला चेंडू स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. या चेंडूवरती बघूया किती धावा येत आहेत. चांगला अडवलेला चेंडू आहे परंतु या चेंडूवरती 2 धावा व्हायला पाहिजे होत्या परंतु एकच धावेवरती दोन्ही फलंदाजांनी समाधान मांडलेलं आहे आणि एका धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 28 वरती पोहोचलेली आहे. नक्कीच कुठेतरी मोठे फटके येताना पाहायला मिळत नाहीत. सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळावे लागतील आपल्या संघासाठी. सुंदर असा टाकलेला चेंडू. हा चेंडू देखील निर्धाव गेलेला आहे. या चेंडूवरती देखील कोणत्याही पद्धतीची धाव नाहीये. 4 चेंडू झालेले आहेत या ओव्हरचे. तुकाराम यांचा 5वा चेंडू सामना करतायत यशीनाथ. बघूया काय करतायत. सुंदर असा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू गेलेला आहे. या चेंडूवरती देखील कोणत्याही पद्धतीची धाव येताना आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. नक्कीच हा नो चेंडू असेल. फ्रीड असेल या चेंडूवरती. सुंदर असा टाकलेला चेंडू. या चेंडूवरती देखील एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मांडलेलं आहे. एका धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 30 धावांवरती पोहोचलेली आहे. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू तुकाराम यांचा. मित्रांनो एकच सांगेन की कोणी हारो कोणी जिंकू आपला खेळ मात्र इमानदारीने आणि खरा दाखवायचा आहे. प्रत्येक खेळाडूला माहित असतं आपण जी गोलंदाजी करतोय ती फेअर आहे की थ्रो आहे. मित्रांनो तुम्हाला आज तुम्ही अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे म्हणजेच फायनलच्या सामन्यामध्ये फायनलच्या दिवसामध्ये तुम्ही खेळत आहेत. तुम्हाला तुमचा खरा खेळ म्हणजे जो पण आपला फेअर गेम असतो तो दाखवायचा आहे. कोणत्याही पद्धतीचा इलिगल डिलिव्हरी तुम्हाला तुमच्या माध्यमातून टाकायची नाहीये. प्रत्येक गोलंदाजाला आज माझी विनंती असेल कारण अतिशय महत्त्वाचा सामना आहे महत्त्वाचा दिवस आहे. नक्कीच दीपक सर आमचे कॉमेंटेटर म्हणजे सरपंच यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी कमिटीच्या माध्यमातून आभार मानेल की सर आज तुम्ही लवकर आलेला आहात. तर मित्रांनो आपण ग्रामीण सामने पाहतोय आणि ग्रामीण सामन्यांमध्ये प्रेक्षकांना काय आवडतं की प्रत्येक खेळाडूने कोणी हारू कोणी जिंकू काही हरकत नाही परंतु आपला खेळ चांगला दाखवावा हीच अपेक्षा असते प्रत्येक प्रेक्षकांना. पुढील गोलंदाज मंगेश सामना करतात जयराम
नक्कीच सुंदर असा टाकलेला चेंडू लेग साईडच्या पद्धतीने टोलवलेला चेंडू. या चेंडूवरती एक धाव पूर्ण केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी धावून आणि एका धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 32 वरती पोहोचलेली आहे. नक्कीच दोन्ही कॅमेरामॅनना विनंती असेल की जे पण आज कोणीही मान्यवर असतील, कोणी खेळाडू असतील, कोणी कॉमेंटेटर असतील अथवा कोणीही असेल, जे पण ग्राउंडच्या दरम्यान येताना तुम्हाला पाहायला मिळतील त्या सर्वांना आज तुम्ही कैद करायचं, वारंवार सांगायला लावायचं नाहीये. पुढील चेंडू मंगेश यांचा सामना करतायत यशीनाथ. सुंदर असा टाकलेला ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता, परंतु या चेंडूवरती दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केलेला आहे आणि एका धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 33 म्हणजे 33 धावांवरती पोहोचलेली आहे. 2 गडी बाद. नक्कीच कॅमेरामॅन संकेत यांना देखील विनंती असेल की प्रत्येक ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्ही कॅमेरा कमेंट्री बॉक्समध्ये मारायचा आहे. तुमचा पडदा वर केलेला आहे. नक्कीच पुढील चेंडू मंगेश यांचा सामना करतायत जयराम. नक्कीच पॉईंटच्या दिशेने टोलवलेला चेंडू. या चेंडूवरती देखील एक धाव पूर्ण केलेली आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या 34 वरती पोहोचलेली आहे. नक्कीच आता आपले कॉमेंटेटर सर तुमच्या दोघांच्या कॅमेऱ्यातून कसे सुटले मलाच माहित नाही. नक्कीच सेकंड कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतो आता कॉमेंट्री बॉक्सवरती टिपलेला आहे. पुढील चेंडू सामना करणार आहेत यशीनाथ आणि लेग साईडच्या पद्धतीने टोललेला चेंडू. या चेंडूवरती नक्कीच मिस फील्ड झालेले आहे आणि जिथे एक धाव होती तिथे 2 धावा आपल्याला दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पूर्ण करताना पाहायला मिळतात. 2 धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 36 वरती पोहोचलेली आहे आणि 2 विकेट झालेले आहेत. नक्कीच पहिल्या पूर्वार्धातले पहिल्या इनिंग मधले 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. आता नक्कीच आपल्याला स्क्रीनवरती केशव सर आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 5वा चेंडू मंगेश यांचा सामना करणार आहेत यशीनाथ. अजून 2 फटके आले तर फायटिंग टोटल होईल. अतिशय कमी धावसंख्या म्हणावी लागेल. पहिल्या सत्रात सकाळच्या सत्रात 36 धावांवरती 2 विकेट आहेत आणि पहिल्या पूर्वार्धातले शेवटचे 2 चेंडू आहेत. पुढील चेंडू मंगेश यांचा सामना करतात यशीनाथ आणि हा नो चेंडू आहे. नो चेंडूवरती टोलवलेला लेग साईडच्या दिशेने चेंडू. बघूया या चेंडूवरती किती धावा. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल मला असं वाटतंय आणि कुठेतरी मिस कॉलिंग आणि 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. नो प्लस 2 धावा म्हणजेच या चेंडूवरती 3 धावा पाहायला मिळत आहेत आणि पुढील चेंडू फ्री हिट असेल. नक्कीच 39 वरती संघ पोहोचलेला आहे. शेवटचे 2 चेंडू आहेत. नक्कीच सेकंड इनिंग मध्ये आपल्याला दीपक सर यांच्या माध्यमातून आपल्याला कॉमेंट्री पाहायला मिळेल. खूप छान असे कॉमेंटेटर आहेत. ते सरपंच देखील आहेत. आवाज त्यांचा पूर्ण या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये. पुढील चेंडू सुंदर असा टोललेला चेंडू आणि हा चेंडू क्षेत्ररक्षकाकडून मिस झालेला आहे आणि या चेंडूवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. यशीनाथ यांच्या बॅटमधून प्रथमच चौकार आलेला आहे. नक्कीच दीपक सर यांचा आवाजाबद्दल बोलत होतो. सुंदर आणि सुरेख असा आवाज आहे. शब्द देखील त्यांचे खूप छान असतात. नक्कीच या जिल्ह्यामध्ये म्हणावे लागेल किंवा या आपणाला स्टेटमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचा आवाज घुमलेला आहे. व्हॉइस ऑफ दिंडोरी दीपक सर सरपंच देखील आहेत. आजच्या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला त्यांचा सुमधुर आवाज आपल्याला पाहायला मिळेल आणि या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 3ऱ्या धावेसाठी रनआउट बाद झालेले आहेत. नक्कीच पहिल्या पूर्वार्धात 45 धावा झालेल्या आहेत आणि 46 धावांचं टार्गेट असेल नवी या संघाकडे. नक्कीच 46 धावांचं टार्गेट असणार आहे. आपल्याला कॅमेरामॅन संकेत यांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्स आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच साहिल यांच्या माध्यमातून देखील कॉमेंट्री बॉक्स आणि मान्यवर पाहायला मिळत आहेत. एका कॅमेरामध्ये आपल्याला सर्व चषक दिसत आहेत, ट्रॉफीज दिसत आहेत आणि एका कॅमेरामध्ये जे पण मान्यवर आहेत ते दिसत आहेत. नक्कीच आपल्याला
पहिल्या कॅमेऱ्यामध्ये आता ट्रॉफी पाहायला मिळतात. नक्कीच संकेत आपण कॉमेंट्री बॉक्स वरती कॅमेरा मारायचा आहे. त्या दरम्यान आपल्याला दीपक सर व्हॉइस ऑफ दिंडोरी म्हणजे ज्यांचा आवाज पूर्ण महाराष्ट्रभर दुमदुमला आहे ते पाहायला मिळत आहेत. नक्कीच मी अर्जुन कदम ते देखील पाहायला मिळत आहेत. परत चेतन बागुल सर ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशोक सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच सेकंड कॅमेरामध्ये आपल्याला ट्रॉफीज सर्व चषक खूप चांगले चषक आहेत या स्पर्धेदरम्यान ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. देशमुख साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद. वेलकम. आपण बघतो सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी बघितलं असेल. न्यू स्टार क्रिकेट गंगापूर आयोजित सुंदर अशी स्पर्धा. मित्रांनो, आपण जर बघितलं असेल सुंदर असा आवाज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार असेल. सातारा स्पर्धाचे संचालक सन्माननीय अर्जुन कदम सर यांच्या वतीने. आणि या ठिकाणी बघितलं असेल एक चांगलं कार्य त्याने केलंय. माझ्याकडे खूप काम आहे कारण की मित्रांनो आज मला दसकिरी विधी होता एक आणि त्यामुळे मला थोडा उशीर झाला असेल त्यामुळे मी माफी मागू इच्छितो सर्वांच्या वतीने. चैनल सातारा स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन पर क्लिक कीजिए. सातारा स्पोर्ट्स. नक्कीच दुसऱ्या इनिंगला सुरुवात होताना पाहायला मिळते आणि कोणत्याही पद्धतीचा अंपायर वरती दबाव महसूस झालेला नाहीये. अपील देखील सुंदर होती जरूर, परंतु निर्धाव चेंडू आहे. कोणत्याही पद्धतीचा अंपायर वरती दबाव प्राप्त होताना पाहायला मिळालेला नाहीये. नक्कीच
स्ट्राईकला आहेत योगेश, नॉन स्ट्राईकला आहेत पंढरीनाथ आणि गोलंदाज आहेत शंकर. दुसरा चेंडू शंकर यांचा सामना करतायत योगेश. बघूया काय करतायत योगेश. सुंदर असा कव्हरच्या दिशेने टोलवलेला चेंडू आणि या चेंडूवरती 4 धावा प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. सुंदर असे फलंदाज आहेत योगेश. नक्कीच आपल्या संघासाठी महत्वाची अशी भूमिका पार पाडतायत. 4 ने धावसंख्या वाढलेला आहे आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती 4 धावेवरती. संघाचं खातं देखील आणि वैयक्तिक खातं देखील 4 या धावेने ओपन केलेलं आहे योगेश यांनी. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते योगेश यांच्या माध्यमातून. मला कदाचित असं वाटतं त्यांना कमिटीचा वेळ वाचवायचा आहे आणि त्याच पद्धतीची फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच पुढील सामन्यासाठी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. गंगापूर संघ आपले सर्व खेळाडू आपण स्टेजच्या दरम्यान आणायचे आहेत आणि करंबेळ संघाने आपला कॅप्टन म्हणजेच कर्णधार कमिटीमध्ये पाठवायचा आहे. टॉस का बॉस या मंचावरती टॉस करण्यासाठी पुढील चेंडू शंकर यांचा सामना करतायत योगेश. चौथा चेंडू सुंदर असा लेग साईडला पद्धतीला पायामध्ये चेंडू होता आणि तेवढाच सुंदर फ्लिक ऑफ द रिस्ट म्हणावी लागेल आणि लेग साईडच्या पद्धतीने टोलवलेला चेंडू. या चेंडूवरती देखील योगेश यांच्या फलंदाजीमधून 4 धावा आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळतात. पाहूया रिप्लाय मध्ये सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि तेवढाच सुंदर कॅमेरावर पाहायला मिळते साहिल कदम आणि संकेत कदम यांच्या माध्यमातून. 4 ने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या पोहोचलेली 8 या धावेंवरती. नक्कीच गांडोळमुख संघाकडून सुंदर अशी फलंदाजी म्हणजे योगेश यांच्या बॅटमधून सुंदर असे मोठे फटके पाहायला मिळत आहेत. मित्रांनो आजचा शेवटचा दिवस आहे, फायनलचा दिवस आहे. सर्व संघांना विनंती असेल तुम्ही लवकर येऊन उपस्थिती लावायची आहे. आपली पुढील चेंडू सुंदर असा टाकलेला चेंडू परंतु हा चेंडू देखील निर्धाव गेलेला आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8 वरती पोहोचलेली. अजून देखील 25 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी आपणाला गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळतोय म्हणजेच फलंदाजी करताना कुठेतरी थोडेसे फलंदाज अडकळताना पाहायला मिळतात. नक्कीच सकाळचं सत्र असल्यामुळे बॉल ट्रॅव्हल होत नाही. ग्राउंडवर देखील ओस असते. पुढील चेंडू शंकर यांचा सामना करतात योगेश. सुंदर असा टोलवलेला पुन्हा एकदा चेंडू दोन्ही फिल्डरांच्या मधून आणि या चेंडूवरती देखील 4 धावा येताना पाहायला मिळतात. खूप छान फलंदाजी योगेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असा टोलवलेला चेंडू. या चेंडूवरती देखील 4 धावा आणि 4 धावेच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12 वरती पोहोचलेली आहे आणि अजून देखील 24 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे गांडोळमुख या संघाला. पुढील गोलंदाज असतील भास्कर. बघा भास्कर समोरवाल्या फलंदाजाला बस कर म्हणतायत का, थांबवतायत का. प्रथमच पंढरीनाथ सामना करणार आहेत भास्कर यांचा. पुढील गोलंदाज भास्कर सामना करणार आहेत पंढरीनाथ. अतिशय सुंदर आणि दिपाकदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. न्यू स्टार गंगापूर चषक 2025 पर्व 26 सर्वच कमिटी मेंबर्सचे म्हणजे चेतन असतील, अशोक सर असतील किंवा राहुल सर असतील, केशव सर असतील म्हणजे नावं घेईल तेवढी कमी आहेत. त्या सर्वच कमिटी देशमुख सर असतील सर्वच कमिटी मेंबरची खूप सारी मेहनत राहिलेली आहेत. हे आमचे दोन्ही पंच असतील पहिल्या दिवसापासून अतिशय तळ धरून मात्र तळ ठोकून तिथे मैदानावरती उभे आहेत. सामना चालू करायचा आहे. भास्कर आपला पहिला चेंडू टाकतील. आपल्या भातातील पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला जिंकून नेण्यासाठी. नरू या संघाकडून गोलंदाज आहेत भास्कर. सामना करणार आहेत पंढरीनाथ. अजून देखील 24 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल ती गांडोळमुख या संघासाठी. नक्कीच पुढील चेंडू सुंदर असा टोलवलेला चेंडू स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड पाहायला पाहिजे. या चेंडूवरती 1 धाव पूर्ण केलेले आहे. 2 धाव देखील पूर्ण झालेले आहेत. जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. अतिशय चपळ रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांकडून.
नक्कीच योगेश आणि पंढरीनाथ यांच्या माध्यमातून चोरटी धाव घेतलेली आहे त्यांनी. सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. नक्कीच नरू या संघाला फाईट करावी लागेल. मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत मेहनत करून आलेले आहेत. एवढा सहजासहजी सामना जिंकू द्यायचा नाहीये समोरील संघाला. नक्कीच या चेंडूवरती झेल बाद होण्याची शक्यता आहे आणि झेल ड्रॉप झालेला आहे. पहा, आपल्याला काय पाहायला मिळतंय. सोपा झेल होता आणि सोपा झेल जर तुम्ही सोडला तर मॅच सोडावी लागेल. कॅचचं समीकरण असं असतं मित्रांनो, कॅचेस विन मॅचेस, कॅचेस ड्रॉप, मॅचेस ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतात. आणि या चेंडूवरती जिथे झेल बाद होणार होता फलंदाज, तिथे 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण महत्वपूर्ण सामन्याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. असं क्षेत्ररक्षण मित्रांनो जर तुम्ही केलं तर नक्कीच सामना तुम्हाला एक हाती गमवावा लागेल. नक्कीच गोलंदाजाच्या माध्यमातून बघा कॉन्फिडन्स बिल्ड करताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाचा. नक्कीच काही नाही, झेल सुटला तरी चालेल, आम्ही तुझ्या पाठीशी आहे, आता येणारा झेल तू पकड, असं सांगताना पाहायला मिळतोय गोलंदाज. नक्कीच भास्कर यांचा पुढील चेंडू पंढरीनाथ यांच्यासाठी. बघूया काय करतायत पंढरीनाथ. आता जीवदान भेटलेलं आहे पंढरीनाथ यांना आणि सुंदर असा लेग साईडच्या पद्धतीने टोलवलेला चेंडू. नक्कीच खूप सुंदर असा टोलवलेला चेंडू आहे. आणि या चेंडूवरती मित्रांनो मगाशीच म्हटलेलं बघा, ज्या चेंडूवरती फलंदाज बाद होणार होता त्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाने मारलेला चौकार कुठेतरी गोलंदाजाला चुपताना पाहायला मिळेल. नरू या संघाला कुठेतरी तो चौकार चुपताना पाहायला मिळेल. 4 ने धावसंख्या वाढलेली आहे. 20 धावांवरती संघ पोहोचलेला आहे. अजून देखील 21 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. याच्यानंतर होणारा सामना दोन्ही संघांना विनंती असेल की तुम्ही टॉस का बॉस या मंचावरती यायचं आहे. आपल्या दोन्ही संघांच्या दरम्यान टॉस पाहायला मिळेल आपल्याला. पुढील चेंडू भास्कर यांचा सामना करतात पंढरीनाथ. सुंदर असा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू टोललेला पाहायला मिळतो. या चेंडूवरती देखील मिस फील्ड झालेला आहे, परंतु कोणते धाव पाहायला मिळाले नाही. 1 धाव पूर्ण केलेली आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 21 वरती पोहोचली आहे. मित्रांनो नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला लढायचं आहे. नरू या संघाला अजून हार मानायची नाहीये. नक्कीच मित्रांनो आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाहीये, कारण ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा लोक सोडत नाहीयेत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं आहे की हरलो तरी इतिहासच आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, विसावा घेतो आणि पुन्हा एकदा मैदानात उतरतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन नक्कीच पराभवाने माणूस संपत नाही, तर तो प्रयत्न करतो तेव्हा मात्र नक्की संपतो. म्हणून सांगतो मित्रांनो, तुम्हाला प्रयत्न सोडायचा नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत दोन्ही संघांना लढायचं आहे. आज खूप सारे प्रेक्षक तुमच्या माध्यमातून चांगला खेळ पाहण्यासाठी इथे ग्राउंडवरती तसेच ऑनलाईन आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुमचा बेस्ट खेळ म्हणजे तुमच्या भात्यामधील किंवा तुमच्या अंगामध्ये असणारा चांगला आणि फेअर खेळ तुम्हाला तुमच्या माध्यमातून दाखवायचा आहे. नक्कीच आपल्याला सेकंड कॅमेरा व्ह्यू मध्ये कॉमेंट्री बॉक्स आपल्याला पाहायला मिळते. दीपक सरांवरती कॅमेरा फोकस असेल. नक्कीच खूप छान कॉमेंट्री. व्हाईट्स ऑफ दिंडोरी अतिशय जिल्ह्यामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला व्हॉइस पाहायला मिळतो. त्यांच्या माध्यमातून खूप सुरेख आणि सुंदर अशी कॉमेंट्री आहे. त्यांच्याकडे शब्दाचा भंडार आहे असंच म्हणावे लागेल. पुढील चेंडू भास्कर यांचा सामना करतायत योगेश. बघूया काय करणार आहेत. सुंदर असा स्लोवर पद्धतीचा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता आणि लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू कोणत्याही पद्धतीचा चेंडू फलंदाजाला समजलेला नाहीये आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू गेलेला आहे. खूप छान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच दीपक सर काय म्हणाल तुम्ही या स्पर्धेच्या बाबतीत किंवा या सामन्यांच्या बाबतीत. आज आपण फायनलच्या दिवसात पूर्वार्धात पोहोचलेलो आहे. काय म्हणाल तुम्ही, काय प्रतिक्रिया असेल तुमची. नक्कीच या ठिकाणी जर बघितलं या ठिकाणी
नक्कीच नुकताच फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो आणि मंगेश हे आलेले आहेत फलंदाजीला. शंकर यांचा सामना करणार आहेत. सुंदर असा टाकलेला चेंडू. या चेंडूवरती देखील कोणत्याही पद्धतीची धाव आपल्याला पाहायला मिळत नाही. कुठेतरी फलंदाज घाई करताना पाहायला मिळत आहेत दीपक सर. आणि मला असं वाटतं की नक्कीच हातात असणारा सामना कुठेतरी गमवतील असं मला वाटतं. काय तुमची प्रतिक्रिया असेल या सामन्यादरम्यान दीपक सर? नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी सर्वांनाच चांगलं काम करावं लागणार आहे. एक एक चेंडू, एक एक धाव, एक एक झेल मात्र फार महत्वाचा आहे. सुंदर फटका. यावेळी चेंडू मात्र बघितला असेल लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. चेंडू आरपार सीमारेषा पार लॉंग ऑफच्या बाहेर. षटकाचा 6 धावा येणार आहे या चेंडूवरती. नक्कीच या चेंडूवरती फलंदाजांनी 6 मारलेला आहे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल. आणि कॅमेरामॅनच्या माध्यमातून पहा किती सुंदर असं टिपलेला चेंडू आहे. अतिशय असा जर टेलिकास्ट असेल तर नक्कीच लाईव्ह पाहणाऱ्यांना देखील मजा येते. दीपक सर, मी काल मंदिरादरम्यान गेलो होतो आम्ही जेवण करायला सर्वच जण. तर तिथे एक संघ होता, नागझरी संघ, तो थांबला होता कालच्या दरम्यान. आणि तो संघ बोलत होता की असं टेलिकास्ट आम्हाला फार कमी पाहायला मिळतं. नक्कीच मोठमोठ्या प्रोफेशनल स्पर्धा असतात तिथे असं टेलिकास्ट पाहायला मिळतं. तुम्ही ग्रामीण भागात येऊन देखील अशा पद्धतीचं टेलिकास्ट केलं, आम्हाला खूप बरं वाटलं. आणि असं लाईव्ह असल्यामुळे आम्हाला खेळायला देखील आणि आमच्या घरच्यांना सामना देखील पाहायला खूप छान वाटतं. काय तुम्ही बोलाल दीपक सर या लाईव्ह बद्दल? खरी गोष्ट आहे, कारण की मित्रांनो आपण जर बघितलं सर्व शेतकरी मित्र असतात आणि ग्रामीण भागातील खेळाडू असतात. त्यांना असं वाटतं की कधी पण या ठिकाणी आपल्या घरच्यांची कधी परवानगी राहत नाही. परंतु जर आपण आपल्या मुलांना आपल्या खेळाडूंना ऑनलाईन बघत असेल त्यावेळेस नाही की त्यांना सुद्धा आनंद वाटतो की या ठिकाणी आपला मुलगा काहीतरी काही करतोय. हे टेक्निक आपण लाईव्हच्या माध्यमातून त्यांना बघायला मिळत आहे. ही गोष्ट फार महत्वाची आहे. खूप खूप धन्यवाद दीपक सर. तुमचं पुढील चेंडू शंकर यांचा सामना करणार आहेत मंगेश. 32 वरती संघ पोहोचले. या तिसऱ्या षटकात शेवटचा चेंडू असेल. अजून देखील 13 चेंडू, 14 धावांची गरज आहे गांडवमुख संघासाठी. पुढील चेंडू सुंदर असा टाकलेला चेंडू. या चेंडूवरती झेलबाद होण्याची शक्यता आहे. आणि पुन्हा एकदा नरू संघ काय करताना पाहायला मिळतोय तर नरू संघ अतिशय गचाड असं क्षेत्ररक्षण, अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये असं क्षेत्ररक्षण मित्रांनो कधीच चालणार नाही तुमच्याकडून. अंतिम 4 मध्ये जायचं असेल तर तुम्हाला नंतर चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण होतंय, कारण की अर्जुन सरांनी सांगितलं त्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण होत नाहीये. परंतु आपण बघितलं तर या ठिकाणी नरू संघाकडनं खराब क्षेत्ररक्षण होताना बघत आहोत. आणि नक्कीच या ठिकाणी काहीतरी चेतनजी गावी साहेब यांचा नक्की आभार मानेल, कारण की त्यांचा संघ कुठेतरी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पुढे जाताना आपण बघत आहोत. संघ 33 वरती पोहोचलेला आहे. अजून देखील 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असेल गांडवमुख या संघासाठी. नक्कीच पुढील गोलंदाज असतील संदीप, त्यांचा सामना करणार आहेत मंगेश 5 चेंडू आणि 11 धावांवरती खेळत आहेत. तसेच योगेश 8 चेंडू आणि 12 धावांमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. नक्की सेकंड कॅमेरा व्ह्यू मध्ये आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय. तसे आता फ्रंट कॅमेरा व्ह्यू मध्ये गोलंदाजी टाकताना पाहायला मिळतोय. सुंदर असा टेलेला चेंडू होता. या चेंडूवरती झेलबाद होण्याची शक्यता आहे. अतिशय सुंदर असा झेल पूर्ण केलेला आहे क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आणि झेल बाद झालेले आहेत फलंदाज. नक्कीच रिप्लायच्या माध्यमातून पाहूया. सुंदर असा झेल टिपलेला आहे. फार सातारा स्पोर्ट्स लाईव्ह रिप्लायच्या प्रेमात पडाल तुम्ही. सुंदर असं टेलिकास्टिंग म्हणावं लागेल आपल्याला. मित्रांनो कालच्या दिवसात अतिशय सुंदर असा प्रतिसाद तुमचा पाहायला मिळाला. कालच्या दिवसात 12,000 व्ह्यूज आणि 113 सबस्क्रायबर आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच आज देखील तसाच प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा धरतो आणि तुम्ही सर्व सबस्क्राईब कराल चॅनलला अशी आशा करतो. नक्कीच जे पण खेळाडू जे पण मान्यवर मॅच पाहत असतील नक्कीच मित्रांनो तुम्हाला जर टेलिकास्ट आवडला असेल, तुम्हाला नवीन व्हिडिओ जर कंटिन्यूस तुम्हाला पाहायचे असतील तर नक्कीच तुम्ही सातारा स्पोर्ट्स लाईव्हला मी पुन्हा एकदा सांगेल की सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमचं सहकार्य देखील आम्हाला तेवढंच कळवायचं आहे. तुमची प्रतिक्रिया कळवायची आहे. पुढील चेंडू संदीप यांचा सामना करतायत. नक्कीच सोमनाथ यांच्याकडून कुठेतरी मिस्टेक होताना पाहायला मिळत आणि सोमनाथ देखील पहिल्या चेंडूवरती बाद होताना पाहायला मिळत आहेत. कुठेतरी लेग साईडला ते ग्लान्स करताना चेंडू करणार होते, परंतु तो एच लागून बॅटला थेट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलेला चेंडू आहे. फलंदाज बाद झालेले आहेत. आता कुठेतरी मात्र सामना बराबरीचा पाहायला मिळतोय.
नक्कीच आता नरू संघ फाईट करतील 10 चेंडू आणि 13 धावा. नक्कीच जर त्यांनी योगेश यांना बाद केलं तर सामना कुठेतरी गांडूळमुख संघासाठी कठीण होताना पाहायला मिळेल आपल्याला. बघूया पुढील फलंदाज विनोद. नक्कीच या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 35 वरती पोहोचलेले. 3 गडी बाद. अजून देखील 9 चेंडू 11 धावांची गरज आहे गांडूळमुख संघासाठी. सुंदर अशी फलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला दोन्ही संघाकडून पाहायला मिळेल. अतिशय शिस्तप्रिय खेळ चालू आहे पहिल्या दिवसापासून. न्यू स्टार गंगापूर चषक 2025 मध्ये जबरदस्त असा टोललेला चेंडू. या चेंडूवरती मिस फील्ड झालेला आहे. 2 धावा दोन्ही फलंदाजांनी. रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चतुर फलंदाज आहेत गांडूळमुख संघाचे. कोणतीही एक धाव मिस करत नाही. जेवढ्या धावा त्यांना धावून काढता येतील तेवढ्या ते धावा काढतायत. खरंच खूप फलंदाजी सुंदर म्हणावी लागेल. विनोद आणि योगेश यांच्या माध्यमातून 4 धावांची पार्टनरशिप आम्हाला पाहायला मिळाली 2 चेंडूमध्ये. खूप सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. अतिशय सुंदर असं नियोजन आपल्याला पाहायला मिळते न्यू स्टार गंगापूर चषक 2025 मध्ये. सर्वच कमिटी मेंबर्सांचे आणि या गावाचे आभार मानावे लागतील की अशी स्पर्धा तुम्ही, एवढी मोठी स्पर्धा तुम्ही नियोजित केली. खूप साऱ्या संघांना तुम्ही खेळायची संधी दिली. नक्कीच तुम्ही सर्वच त्या दिवशी काही संघ बोलले की आम्हाला पुन्हा एकदा चान्स द्या. तुम्ही एक पोल वाढवला. खरंच तुम्हाला मानावं लागेल सर्वच आयोजकांना. पुढील चेंडू संदीप यांचा सामना करतायत विनोद. बघूया काय करतात. याच्यानंतर सामना आपल्याला त्यांचाच पाहायला मिळणार आहे, म्हणजेच आयोजकांचाच गंगापूरचाच सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच आता याच्यानंतर आपल्याला टॉस पाहायला मिळेल. सुंदर असा टोललेला गली रिजनच्या मध्ये या चेंडूवरती देखील 1 धाव पूर्ण केलेली आहे. तशी दुसरी देखील धाव दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. खूप सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. म्हणजेच तर काय विकेटच्या मध्ये दोन्ही फलंदाज अतिशय चाणक्य पद्धतीने पाहायला मिळतात धावताना. अजून देखील 7 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. नक्कीच नरू संघ अजून देखील बराबरीचा सामना आहे. अजून देखील तुम्हाला फाईट करायची आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला सामना सोडायचा नाहीये. म्हणजेच तर काय जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये, शेवटची धाव होत नाहीये, तोपर्यंत दोन्ही संघाला बराबरीने म्हणजेच आपला सर्वोत्कृष्ट खेळ दाखवायचा आहे. पुढील चेंडू संदीप यांचा सामना करतायत विनोद. बघूया हा चेंडू सुंदर टाकलेला आहे. या चेंडूवरती कोणत्याही पद्धतीची धाव पाहायला मिळत नाही आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू गेलेला आहे आणि खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला रिव्ह्यू घेतलेला आहे. बघूया रिव्ह्यू मध्ये सातारा स्पोर्ट्स लाईव्ह मध्ये आपल्याला पाहायला मिळते काय होतं. आणि हा निर्धाव चेंडू असेल. नक्कीच बॅटरच्या हाताच्या वरून म्हणजे ऑफ स्टंप वरून गेलेला चेंडू आहे आणि हा निर्धाव पद्धतीचा चेंडू आहे. सातारा स्पोर्ट्स लाईव्ह युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर असं टेलिकास्टिंग आपल्याला पाहायला मिळतंय. मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला विनंती असेल सर्वच व्ह्यूअर्सांना किंवा इथे बसलेल्या ग्राउंडवरती सर्वच मान्यवरांना. स्कोर 39 वरती पोहोचलेले आहे. 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती स्कोर सांगितला जातोय, लक्ष द्यायचं आहे. पुन्हा एकदा मान्यवरांना, ग्राउंडवरती असलेल्या खेळाडूंना, प्रेक्षकांना आणि युट्यूब लाईव्ह वरती ऑनलाईन पाहणाऱ्या सर्वच प्रेक्षकांना विनंती असेल की आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. नक्कीच मित्रांनो कालच्या दिवसात अतिशय सुंदर अशी तुमची प्रतिक्रिया पाहायला मिळाली. 12,000 व्ह्यूज कालच्या दिवसात या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजेच काय एकूणच ही स्पर्धा खूप फेमस होताना पाहायला मिळते. 198 देशांमध्ये या स्पर्धेचं टेलिकास्टिंग मध्ये एका ठिकाणावरून तुम्ही पाहू शकता. ही नियोजन आपल्याला न्यू स्टार गंगापूर चषक कमिटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. नक्कीच याच्यानंतर होणारा सामना नक्कीच गंगापूर आणि करंबे यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. पुढील चेंडू जयराम यांचा संघासाठी शेवटचं महत्वपूर्ण म्हणजे 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. योगेश अतिशय चांगले फलंदाज आता फलंदाजी मार्गवरती आहेत, सुरुवातीला आलेले आहेत. बघूया काय करतायत.
सुंदर असा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, परंतु अंपायरचा डिसिजन आहे नो चेंडू आहे. कुठेतरी अंपायर कडून थोडीशी मिस्टेक झालेली. मित्रांनो, अंपायर पंच देखील माणूस असतात, माणसांकडून कुठेतरी चुका होते, तुम्ही समजून घ्यायचं आहे खेळाडूंनी. काही नाही, हा नो चेंडू नसेल, काही हरकत नाही, काही विषय नाही, नो नसेल या चेंडूवरती. आता 5 चेंडू आणि 7 धावांचा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. जयराम यांचा सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जयराम यांच्या माध्यमातून. डेड चेंडू असेल. मित्रांनो, बॉल टाकताना कोणत्याही क्षेत्ररक्षण लावायचं नाहीये. पुढील चेंडू जयराम यांचा सामना करतात योगेश. सुंदर असा टोलेला चेंडू, परंतु या चेंडूवरती काय केलं क्षेत्ररक्षकाने, जिथे फलंदाज बाद होणार होता तिथे 2 धावा दिलेल्या आहेत. काय झालेलं आहे, काय घडलेलं आहे मैदानाच्या दिशे दरम्यान. कुठेतरी क्षेत्ररक्षक काही 1 वर्ष मित्रांनो तुम्हाला ही चूक पाहायला मिळते. कंपल्सरी चेस नियम आहे स्पर्धेदरम्यान, सर्वांनीच लक्षात द्यायचं आहे. 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. मित्रा, तू हा रनआउट मिस नाही तर मला वाटतं मॅच मिस केलेली आहेस. नक्कीच योगेश बाद होणार होते, तू डायरेक्ट हिट करण्याच्या नादामध्ये. यासाठी मित्रांनो प्रॅक्टिस खूप गरजेची असते, मॅचेस पाहणं गरजेचं असतं. पुढील चेंडू काय करतात बघूया. तुम्ही डिझाईन नक्कीच पुढील येणारे फलंदाज 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. बॅट्समनचं नाव सांगायचं आहे मित्रांनो. कमलाकर आहेत. बघूया काय करणार आहेत, कशा पद्धतीचा सामना करतात. सुंदर असा पुन्हा एकदा झेल पूर्ण करतात आणि आता मात्र त्या क्षेत्ररक्षकाने झेल पूर्ण केलेला. मित्रांनो, सामना अतिशय आटातटीचा पाहायला मिळतोय. नक्कीच 6 चेंडू 7 धावांची गरज होती. कुठे होता सामना आणि कुठे या गोलंदाजाने सामना आणलेला. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकतोय. कोणत्याही पद्धतीचा चेंडू कोणत्याही फलंदाजाला समजत नाहीये. योगेश यांना देखील त्यांनी बाद केलेला आहे आणि 2 चेंडूमध्ये 5 धावांवरती सामना आलेला आहे. आता नवीन येणारे फलंदाज आहेत हरिदास. बघूया हरिदास काय करणार आहेत, कशा पद्धतीचा सामना करणार आहेत. हरिदास यांना जर आपल्या संघाला मोठ्या चषकापर्यंत पोहोचवायचा असेल तर 2 चेंडू आणि 5 धावा म्हणजे कुठेतरी मोठा फटका खेळावा लागेल. अतिशय सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, जर तुम्हाला सामना आवडला असेल तर नक्कीच टाळ्या वाजवायचा आहे. संदीप जयराम यांची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. पुढील चेंडू जयराम यांचा सामना करतात हरिदास. पुन्हा एकदा सुंदर टोलला चेंडू. या चेंडूवरती 1 धाव पूर्ण झालेले, 2 धावा पूर्ण केले, 3री देखील धाव पूर्ण होण्याची शक्यता आहे. 3 धावा पूर्ण केलेले. सुंदर असा हरिदास यांच्या हातातून आलेला टोला आणि या टोल्यावरती तब्बल 3 धावा प्राप्त करणारा पाहायला मिळतात. नक्कीच 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे आणि 2 धावा तुम्हाला काढाव्याच लागतील. 1 चेंडू 2 धावांची गरज आणि 2 धावा तुम्हाला काढाव्याच लागतील जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर. कंपल्सरी चेस आहे. सुरुवातीपासून सांगण्यात आलेले प्रत्येक चेंडूवरती सांगतो कंपल्सरी चेस आहे.
नक्कीच मित्रांनो सामना अतिशय क्रुशियल, नक्कीच फायनलच्या दिवसादरम्यान आजचा सामना अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळतो न्यू स्टार गंगापूर चषक 2025 मध्ये. दीपक सर यायचंय तुम्ही, नक्कीच दीपक सर लवकरात लवकर तुम्ही कमेंटच्या दरम्यान यायचं आहे, कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे, तुमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे. खूप मागणी असते प्रेक्षकांना की दीपक सरांचा व्हॉइस ऑफ दिंडोरी यांचा आवाज आम्हाला ऐकायचा आहे. नक्कीच कमेंट्स देखील येत आहेत की दीपक सर कुठे आहेत, दीपक सरांचा आवाज आम्हाला ऐकायचा आहे. आणि दीपक सर कुठेतरी एका कोपऱ्यात जाऊन बसलेले आहेत. तर आता नक्कीच आपल्याला पाहायला मिळत येताना 1 चेंडू 2 धावा. मित्रांनो स्पर्धा तुम्हाला आवडली असेल तर टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे स्पर्धेचं. अतिशय सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळते. नक्कीच जयराम यांची सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू 1 चेंडू 2 धावा आणि काय केलेलं आहे गोलंदाजाने, नो टाकलेला आहे आणि विनोद यांनी या चेंडूवरती चौकार मारलेला आहे. नक्कीच मित्रा तू ही मॅच विन करून सुंदर असं आपल्या संघासाठी बक्षीस दिलेलं आहेस. चौकार आलेला आहे या चेंडूवरती आणि सुंदर असा सामना. नक्कीच मित्रांनो हा सामना तुम्हाला मी कट करून YouTube लाईव्ह वरती टाकताना पाहायला मिळणार आहे. बघूया आता इथून पुढची कॉमेंट्री दीपक सरांच्या वाणीतून तुम्ही ऐकणार आहात. धन्यवाद.